हॅलो फ्रेंड, वेलकम टू द एस एस सी क्लासेस टेक. मित्रांनो, तुमचं एस एस सी क्लासेस टेकमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही 8वी किंवा 12वी या दरम्यान कुठल्याही क्लासमध्ये असाल तर ई बुक किंवा नोट्ससाठी तुम्ही क्विल हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हे प्ले स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे आणि याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 6th जनरल सायन्स सेकंड लेसन, दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे, पूर्ण मराठीमध्ये स्पष्टीकरण आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही व्हिडिओचे लिंक हवे असतील तर तुम्ही यावर मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, फक्त व्हॉट्सअप करायचं आहे. ठीक आहे, हा नंबर आहे, तुम्ही याला नोट करून घेऊ शकता. तर मित्रांनो, द लिव्हिंग वर्ल्ड, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे जे सजीव आहेत किंवा ही सजीव सृष्टी आहे कशी आहे ते. तर बघा मित्रांनो, तर कॅन यू रिकॉल याच्यामध्ये आपला एक प्रश्न विचारलेला आहे. लिस्ट द थिंग सीन इन द पिक्चर, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला सांगायचं की कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये सजीव आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी निर्जीव आहेत, आणि वी हॅव टू मेक द लिस्ट ऑफ देम. तर मित्रांनो बघा, बर्ड्स आर अ लिव्हिंग थिंग्स. गर्ल्स इज लिव्हिंग थिंग्स. बॉयज लिव्हिंग थिंग्स. डॉग लिव्हिंग थिंग्स. देन hen living things. Tree living things. Okay, so these are all things are living things. Then non living things. नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव कोणकोणत्या वस्तू असतात. हाऊस, फुटबॉल, काइट, बॉक्स, फॅन, लॅम्प, ठीक आहे, बकेट एक्सेट्रा. दीज ऑल आर नॉन लिव्हिंग थिंग्स. या सर्व निर्जीव वस्तू आहेत. तर मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लिव्हिंग थिंग्स, जे सजीव आहेत त्यांचे काही कॅरेक्टर असतात, काही कॅरेक्टरिस्टिक असतात, म्हणजे काही त्यांचे गुणधर्म असतात. कोणकोणते आहेत ते आपण आता आपल्याला बघायचं आहे. देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल अराउंड अस. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारे प्राणी किंवा वनस्पती आपल्याला बघायला भेटतात. ते हॅव सम सिमिलिटीज. त्यांच्यामध्ये काही सिमिलिटीज म्हणजे सारखेपणा आहे, अँड सम डिफरन्सेस, आणि काही वेगळेपणासुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, तर ह्या लिव्हिंग थिंगमध्ये म्हणजे जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये सिमिलिटीज म्हणजे सारखेपणा काय आहे आणि डिफरन्सेस काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. या पिक्चरमध्ये आपण बघितलं आहे की काही याच्यामध्ये आपल्याला लिव्हिंग थिंग दिसतात आणि काही नॉन लिव्हिंग थिंग दिसतात. तर यांच्यामध्ये काय सिमिलिटीज आहेत, सारखेपणा काय आहे आणि डिफरन्सेस काय हे आपल्याला ह्या लेसनमध्ये बघायचं आहे. तर मित्रांनो बघा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट इन द पिक्चर्स. तर बघा मित्रांनो, जे यंग वन्स आहेत, ठीक आहे, यंग वन्स आहेत आणि जे अडल्ट आहेत यांच्यामध्ये आपल्याला काय फरक दिसतोय. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे ग्रोथचा, जे आपण बघितल्या सांगू शकतो. ग्रोथ म्हणजे वाढ झालेली असते त्यांची. ठीक आहे, हे एक महत्त्वाचा त्यांच्यामधला फरक आहे. ठीक आहे, यांतला महत्त्वाचा फरक आहे ग्रोथ म्हणजे वाढ. अ बेबी ग्रो अप टू बिकम अ अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. आता जी बेबी असते, लहान मुलं असते, यांची वाढ कुठपर्यंत होते, एक अडल्ट पर्सन म्हणजे एक अडल्ट पर्सनपर्यंतच, म्हणजे काही विशिष्ट वयापर्यंत त्याची फक्त वाढ होत असते, मग ते स्त्री असो किंवा पुरुष. ठीक आहे, ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ, ज्यावेळेस त्यांची वाढ होते, ठीक आहे, त्यामध्ये त्यांची काय वाढते, इट गेन इट्स हाईट, त्यांची हाईट वाढते. वेट आणि स्ट्रेंग म्हणजे ताकद आपण म्हणूया, ते पण त्यांची वाढत असते. इन द सेम मॅनर ऑल द ॲनिमल्स ग्रो इन अडल्ट इन अ सर्टन पिरियड. त्याचप्रकारे काही जे ॲनिमल्स असतात ते सुद्धा सर्टन पिरियडमध्ये वाढत असतात.
ह्युमन पिरियड्स, आता जो मानवी पिरियड आहे तो आहे 80 इंटू द 21 पिरियड फॉर द ग्रोथ. जे वाढीचं आहे म्हणजे मानवाचं जे योग्य वाढ होते ती फक्त 18 ते 21 या वर्षामध्येच होत असते. सो दिस पिरियड इज अ स्पेसिफिक पिरियड फॉर द ह्युमन बिंग्स. आणि मित्रांनो त्याच प्रकारे आपल्याला बघायचं आहे की वेगवेगळ्या प्राण्यामध्ये जसं की हेन असेल, ठीक आहे, यांच्यामध्ये कशी वाढ होत असते. तर मित्रांनो जर आपल्या ट्रीसाठी बघायचं असेल, ट्रीची वाढ कशी होते, हाऊ ग्रोज द ट्री, ठीक आहे. जर त्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलं आहे, ट्राय दिस. तर सर्वात अगोदर मित्रांनो काय केलेलं आहे, आपण एक सॅम्पलिंग घेतलं आहे. सॅम्पलिंग म्हणजे रोपटं आपण त्याला म्हणूया, ठीक आहे. आणि त्याला काय केलेलं आहे, एक आपण त्याला कुंडीमध्ये लावलेलं आहे, ठीक आहे. आणि बाजूला एक स्टँड उभं केलेलं आहे आणि त्याला एकदम स्ट्रेच आपण काय केलं आहे, टाय केलेलं आहे सोबत स्टँडसोबत. त्याच्यामुळे धागा कसा एकदम स्ट्रेच आहे, ताणलेला आहे, ठीक आहे. बट आफ्टर सम टाईम, काही दिवसानंतर, यू विल फाइंड दिस स्ट्रिंग इज बिकम अ लूज. ही स्ट्रिंग काय बनेल, लूज बनेल. का बनेल अशी, कारण झाडाची वाढ झाल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की तो अंतर आहे याच्यामधला तो कमी होईल, त्याच्यामुळे जी स्ट्रिंग आहे ती कसे बनेल, लूज बनेल. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजते की वनस्पतीची सुद्धा वाढ इथं होते, ठीक आहे. तर इथं बघा मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पती दिसतात, त्यांची वाढ झालेली आपल्याला दिसते. कोकोनट ट्रीची, बनियन ट्री अँड कोकोनट ट्रीची वाढ इथं कशी झालेली तुम्हाला दिसते. म्हणजे महत्त्वाचं एक सिमिलिटीज आहे, म्हणजे सर्व प्राण्यामध्ये एक सिमिलिटीज आहे, म्हणजे सगळ्यांची वाढ होते, ठीक आहे, सगळ्यामध्ये ग्रोथ होते. ही एक महत्त्वाची सिमिलिटीज आहे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ठीक आहे. देन what differences do you see in the growth of the tree, like the mango, banyan tree, a people tree, of that bamboo and coconut and teddy palms. ती हे वनस्पती असतात मित्रांनो, यांच्यामध्ये काहीतरी फरक असतो, ठीक आहे. जसं की जर मँगो ट्री बघितलं तर मँगो ट्री काय एक अशा प्रकारची वाढ होते, ठीक आहे. त्यानंतर जर आपण कोकोनट ट्री बघितलं तर त्याची जी वाढ होते ते इरेक्टेड होते, म्हणजे तो सरळ वाढत असतो. तरी थोडेफार त्यांच्यामध्ये बदल असतात. त्यानंतर महत्त्वाचं आहे की फूड इज नेसेसरी फॉर द ग्रोथ. महत्त्वाचं काय, जर वाढ होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असते तर फूड महत्त्वाचं असते, अन्न महत्त्वाचं असते, ठीक आहे. द प्लांट मेक देअर ओन फूड इन द सनलाईट. द प्लांट प्रोड्यूस फूड फ्रॉम द वॉटर, न्यूट्रियन्स इन द सॉईल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्ज ऑफ द प्लांट. तर जे वनस्पती अन्न तयार करतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते काय करतात, जे जमिनीमध्ये न्यूट्रियन्स आहेत ते ॲब्सॉर्ब करतात. वॉटर आणि न्यूट्रियन्स थ्रू अ रूट, मुळामधून ते काय करतात, दे गेट ॲब्सॉर्ब, त्याला ॲब्सॉर्ब करतात. इन द प्रेझेन्स ऑफ द कार्बन डायऑक्साईड, कशाच्या प्रेझेन्समध्ये, कार्बन डायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये दे स्टार्ट देअर प्रोसेस, ते त्यांची प्रोसेस चालू करतात. आणि ती प्रोसेस कुठं होते तर पानामध्ये अन्न तयार करण्याची प्रोसेस होत असते. त्यालाच आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. पानामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. या क्लोरोफिलमुळेच अन्न तयार होत असते आणि या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणत असतो. तर मित्रांनो ज्यावेळेस ही प्रोसेस तयार होते त्यावेळेस काय होते, त्यावेळेस अन्न तयार होते, फूड तयार होते आणि एक म्हणजे ऑक्सिजन तयार होते ज्यावेळेस फोटोसिंथेसिस प्रोसेस चालू असते. फूड वनस्पतीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्सिजन तिथं तयार होत असते. तर हे महत्त्वाचं आहे, ध्यानात ठेवा. आणि ॲनिमल हाऊएव्हर डू नॉट हॅव अ क्लोरोफिल. आता प्राण्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक नसतो, वनस्पतीमध्ये असतो. हेन्स दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. त्याच्यामुळे ते त्यांचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. दे सर्च फॉर देअर फूड. ते त्यांच्या अन्नासाठी सतत भटकंती करत असतात. ॲनिमल्स सच ॲज अ गोट, शीप, हॉर्स एक्सेट्रा ग्रास, while the wild animals such as tigers and lions meet their needs for the food and hunting other animals. Some of the animals like a goat, sheep and horse eat a grass, while wild animals such as tigers, lions
दे हंट द अदर ॲनिमल, ते काय करतात, हंट करतात, शिकार करतात दुसऱ्या प्राण्यांची. तर मित्रांनो मग सजीवामधले महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक अजून एक आपल्यासाठी महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक एक आपण बघितलं की ग्रोथ, आणि दुसरं म्हणजे काय, इनटेक ऑफ द फूड. जे सजीव असतात ते फूड खातात म्हणजे अन्न ग्रहण करतात, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे ग्रोथ निर्माण होते. तर हे दोन मेजर कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे निर्जीव आहेत, ठीक आहे, ते अन्न ग्रहण करतात का, नाही. त्यांच्यामध्ये वाढ होते का, तर नाही. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय, श्वास घेणे. आपण श्वास घेतो, सर्व सजीव श्वास घेतात, पण निर्जीव श्वास घेतात का, तर एक महत्त्वाचं आहे, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग थिंग, दॅट इज द रेस्पिरेशन. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज, कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट, व्हॉट डू यू फील. ज्यावेळेस तुमचा हात तुम्ही तुमच्या नाकासमोर किंवा चेस्टवर जर तुम्ही पकडला तर तुम्हाला काय वाटेल किंवा काय फील होईल. तर मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या नाकासमोर हात पकडतो त्यावेळेस आपल्याला काय होईल, वी ब्रेथिंग, ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस वी फील द एअर, ठीक आहे, दॅट वी टाईम वी फील द एअर. आणि ज्यावेळेस आपण छातीवर हात ठेवतो वी फील द मुवमेंट ऑफ द चेस्ट, त्याची मुवमेंट होते. ओके, या सर्व गोष्टी आपण तो ऑब्झर्व करत असतो. इफ वी ऑब्झर्व द डॉग स्लीपिंग, ओके, व्हॉट मुवमेंट इज बेली डू वी सी. त्याचप्रकारे डॉग जर झोपलेला असेल त्याचीसुद्धा मुवमेंट आपल्यासारखीच होत असते, बिकॉज डॉग इज ऑल्सो अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ठीक आहे. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव असतात, दे नीड ऑक्सिजन फॉर द लाईव्ह, त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. व्हाईल इनहेलिंग द ऑक्सिजन, ज्यावेळेस आपण घेतो ऑक्सिजन घेतो, अँड एक्झेलिंग म्हणजे बाहेर टाकतो, तर कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकत असतो आपल्या शरीरामधून. तर यालाच आपण काय म्हणत असतो, तर यालाच आपण रेस्पिरेशन म्हणत असतो. काय म्हणत असतो, यालाच आपण रेस्पिरेशन म्हणत असतो. आणि रेस्पिरेशन करण्यासाठी वेगवेगळे अवयव आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स दिले आहेत आपल्याला, ठीक आहे. फिश आहे, त्यानंतर स्नेक, माऊस एक्सेट्रा, यांच्यासाठी वेगवेगळे काय दिले आहेत, तर ऑर्गन्स आपल्याला दिलेले आहेत. हॅव अ स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर द रेस्पिरेशन, आपल्या एक स्पेसिफिक ऑर्गन्स आहे. ऑन द अदर हँड प्लांट रिस्पायर बाय मीन्स ऑफ द मायक्रोस्कोपिक स्पोर ऑन देअर स्टेम अँड द लीव्ज. जसं की आपण बघितलं तर फिशला काय असतात, गिल्स असतात, रेस्पिरेशन करण्यासाठी गिल्स असतात. ह्युमन बिंग्स जो मानव असतो त्याला नोज असते, ठीक आहे. तर त्याच प्रकारे जे वनस्पती असतात त्यांच्या पानामध्ये किंवा स्टेममध्ये स्मॉल पोर्स असतात, त्यांच्या माध्यमातून ते काय करतात, शोषण करत असतात. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंगचं, ठीक आहे. देन कॅन यू रिकॉल, इज ऑल फूड वी ईट यूज बाय अवर बॉडी. जे आपण सर्व खातो ते सर्वच आपली बॉडी यूज करते का, तर ॲन्सर इज नो. आवर बॉडी डू नॉट यूज ऑल कन्झ्युम फूड, सगळंच फूड आपण जे कन्झ्युम केलं ते यूज करत नाही. देन अनवॉन्टेड फूड विल बी एक्सपेल बाय द एक्सक्रेटरी सिस्टीम, जे एक्सक्रेटरी सिस्टीम आपल्या शरीरामध्ये, ठीक आहे, जी उत्सर्जन संस्था आहे त्याच्या माध्यमातून ती बाहेर टाकली जाते. देन व्हॉट इज द अनयूज पार्ट ऑफ द फूड कन्वर्टेड इनटू. तर मित्रांनो जे अनयूज फूड आहे आपल्या शरीरामधलं त्याचा कशामध्ये, तर तुम्ही बघितलं असेल त्याचा आपण काय करतो, तर अनवेस्टेज मटेरियल जे आपल्या शरीरामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल की युरिन, लघवी हे काय अनवेस्टेज आहे, ठीक आहे, अनवेस्टेज आहे. त्यानंतर शीट आहे, ते वेगळे आहे, त्याच्यामध्ये आपण नंतर बघणार आहे. नंतर एक्सक्रेशन म्हणजे काय, तर वेस्टेज सबस्टन्स आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस. आपल्या शरीरामध्ये किंवा वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस असतात, त्यांच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रोसेस असतात त्यांच्यामधून वेस्टेज मटेरियल बाहेर पडत असते, ठीक आहे. तर हे बाहेर पडण्यासाठी जी सिस्टीम असते त्याला आपण एक्सक्रेशन म्हणतो. काय म्हणतो, एक्सक्रेशन म्हणतो किंवा एक्सक्रेटरी सिस्टीम असं त्याला म्हणतो. तर त्याच्यासाठी स्पेसिफिक ऑर्गन्ससुद्धा असतात. ते कोणकोणते ऑर्गन आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे नाहीत, ठीक आहे. तर आता प्लांटला कोणकोणते येतात बघा, प्लांटसुद्धा एक्सक्रेशन करतो, प्लांटमध्ये सुद्धा एक्सक्रेशन होत असते, पण कसं बघा, सम प्लांट शेड्स अ लिव्स इन स्पेसिफिक सीझन.
तुम्ही बघितलं असेल वनस्पतीची पान जड होते. वाय? द वेस्टेज सबस्टन्स स्टोअर इन अ लीव्ज ऑफ अ प्लांट आर शेड अलॉंग विथ द लीव्ज. आणि जे वेस्टेज सबस्टन्स असतात त्याच्यामुळे पानं काय करतात, गळून पडतात. तर अशा प्रकारे वनस्पती काय करते, त्यांच्यामध्ये जे अनवेस्टेज आहे त्यांना बाहेर काढत असतात. त्यानंतर तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. तर काय करायचं मित्रांनो, बघा, एक वनस्पती आहे, त्याला तुम्हाला काय करायचं, एका लीव्जला, ठीक आहे, थीन काय करायची, थीन पॉलिथिन बॅग तुम्हाला गुंडाळायची आहे. आफ्टर सम डे, ठीक आहे, काही दिवसानंतर यू विल फाइंड द स्मॉल ड्रॉपलेट ऑफ द वॉटर विल स्टिक टू दिस पॉलिथिन बॅग. तुम्हाला चिपकलेले दिसतील आतमध्ये. हे कशामुळे होते, कारण वनस्पतीसुद्धा एक्सक्रेशन करत असतात त्याच्यामुळे, ठीक आहे. तर दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग थिंग, दॅट इज अ एक्सक्रेशन, म्हणजे उत्सर्जन करणे. So guys, then have you experienced this? What happened immediate after the following action? आता मित्रांनो, खाली जर क्रिया अचानक झाल्या तर तुम्ही काय कराल? द लाईट फ्लॅश सडनली इन टू युअर आईज. अचानक तुमच्या डोळ्यावर प्रकाश पडला. व्हॉट विल यू डू? यू विल क्लोज युअर आईज. तुम्ही तुमचे डोळे बंद करणार. ओके. सडनली यू फेल्ड अ पिनप्रिंट. ठीक आहे, अचानक तुम्हाला पिनप्रिंट सारखं तुम्हाला समजा फील झालं, तर तुम्ही काय करणार? तुम्ही लगेच आपण काय करणार? आपण लगेच जागृत होऊन आपला हात मागे करणार. द लीव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टच. जे मिमोसा प्लांट असतो, ठीक आहे, तो काय करतो, अचानक तो काय करतो, तो रिस्पॉन्सिव्ह टू स्टिम्युली अँड मुवमेंट असतो. म्हणजे काय, तो जसं की आपण रिस्पॉन्स देतो एखाद्या गोष्टीला, ठीक आहे. जर आपल्याला हाताला जर भाजलं तर आपण लगेच हात मागं करतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे क्रिया करतो, जसं की आपल्याला कोणी पाठीमागनं जर कोणी टच केलं तर आपल्याला लगेच आपल्याला समजते. तर त्याच प्रकारे वनस्पतीचे सुद्धा रिस्पॉन्स करतात, त्यांनासुद्धा ते समजते, ठीक आहे. तसंच एक आहे मिमोसा ट्री, यांच्याबद्दल बघणार आहे. अ सनसेट लॅम्प ऑन द स्ट्रीट ऑन कंट्री यार्ड आर लिट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प्स. हे बघितलं असेल तर सनसेट काय होते की, म्हणजे अचानक जर लाईट म्हणजे संध्याकाळ झालेली आहे आणि आपण लॅम्प लावला, अचानक तिथं काय होतात, किडे खूप जमा होतात. बरोबर आहे, किडे खूप जमा होतात. तर असं का होतात? तर याला हे कशामुळे होतात? तर हे एक वनस्पतीमध्ये एक किंवा प्राण्यामध्ये एक असते रिस्पॉन्स करण्याची एखाद्या गोष्टीला, ठीक आहे. रिस्पॉन्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देणे. द लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन अ व्हेरियस वे वेन रिस्पॉन्डिंग टू अ स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे काय, तर बघा, एखाद्या गोष्टीला आपण स्पर्श करतो, ठीक आहे, त्यावेळेस त्याची जाणीव त्याला निर्माण होणे महत्त्वाचं. म्हणजे you suddenly enter the couch. The cow and buffalo suddenly stand up, begin to move one two way, even start moving. These are all movements. ज्यावेळेस आपण एखाद्या गोठ्यामध्ये जातो त्यावेळेस अचानक प्राणी उठतात आणि इकडं तिकडं जायला लागतात. बरोबर आहे, आवाज करत. तर ही एक मुवमेंट आहे. बरोबर आहे, एक आहे, एक मुवमेंट आहे. अ क्रीपर प्लांटेड इन द कर्टियार्ड्स लेन्स टुवर्ड द सपोर्ट. बघा, तुम्ही बघितलं असेल, एखादं वनस्पती असेल किंवा वेल असेल, तो काय करतो, जिकडे सपोर्ट आहे तिकडं तो तुम्हाला झुकलेला दिसतो, ठीक आहे. अ पॉटेड प्लांट अ प्लेस इन अ विंडो ग्रोज टुवर्ड द सनलाईट. एखादं वनस्पती बघितलं असेल, जर खिडकीमध्ये लावलेली असेल तर तो जिकडं सूर्यप्रकाश आहे तिकडे तुम्हाला तो झुकलेला दिसतो, ठीक आहे. या सर्व गोष्टी का होतात? कारण हे सर्व जे मुवमेंट असतात, प्लांट टू शो द मुवमेंट, सर्व प्लांट असो ॲनिमल असो काय करतात, एक मुवमेंट दाखवतात. द लिव्हिंग थिंग्स मूव ऑन देअर ओन अकॉर्ड. जे लिव्हिंग थिंग असतात, सजीव काय करतात, ते त्यांच्यानुसार ते काय करत असतात, मुवमेंट करत असतात. द मुवमेंट ऑर चेंजेस टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग थिंग ॲट अ सच अ टाईम इज देअर रिस्पॉन्स. आणि ज्यावेळेस ते असं मुवमेंट घडून येते अचानक एखादी गोष्ट, त्याला रिस्पॉन्स म्हणत असतो. रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलस, त्याला काय म्हणतो, रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस, म्हणजे एखाद्या गोष्ट प्रतिसाद देणं सोप्या भाषेमध्ये. ॲट इवन दॅट ऑकर इन अवर सराउंडिंग इज स्टिम्युलस, ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग इज रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस इज कॉल्ड ॲज देअर रिस्पॉन्सिव्ह
टू स्टिम्युली. तर मित्रांनो रिस्पॉन्सिव्ह टू स्टिम्युली हे एक सुद्धा महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. कशाचं? तर लिव्हिंग थिंगचं. कारण आपण रिस्पॉन्स देऊ त्याचप्रकारे वनस्पतीसुद्धा रिस्पॉन्स देत असतात. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पिक्चर? या पिक्चरमध्ये आपल्याला काय काय दिसते की रोज कटिंग, मेअर अँड हर फोल, बर्ड अँड इट्स एग्स, ब्रायोफायलम. तर मित्रांनो इथं आपल्याला काय दिसते की एक वनस्पती असो किंवा प्राणी असो त्याच्यासारख्या दुसऱ्या प्राण्याला तो जन्म देतो हे आपण पिक्चरवरून समजतो. त्यालाच आपण रिप्रोडक्शन म्हणतो. रिप्रोडक्शन म्हणजे काय? आपल्यासारख्या नवीन प्राण्याला जन्म देणे, त्यालाच आपण रिप्रोडक्शन म्हणत असतो. मग प्लांट असो, वनस्पती असो, ठीक आहे, या सर्व गोष्टी काय करतात? स्वतःसारख्या नवीन प्राण्याला निर्मिती करतात. बरे त्याच्या मग मेथड वेगवेगळ्या असतील, ठीक आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो? रिप्रोडक्शन असं म्हणत असतो. सो रिप्रोडक्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लिव्हिंग थिंग्स. देन लाईफस्पॅन. लाईफस्पॅन म्हणजे काय? तर विशिष्ट काळ, जगण्याचा काळ आपण म्हणूया, ठीक आहे, जगण्याचा काळ, त्याला आपण लाईफस्पॅन असं म्हणतो, ठीक आहे. अ सर्टन स्टेजेस ऑफ द लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम अ कॅपेबल टू रिप्रोडक्शन ॲट अ सर्टन एज. म्हणजे एखाद्या एजला, एखाद्या वय झाल्यानंतर जे लिव्हिंग थिंग असं सजीव असतात काय कॅपेबल बनतात, म्हणजे नवीन प्राण्याला जन्म देण्यासाठी ते तयार होतात. तसं ते त्यांच्यामध्ये चेंजेस घडून येतात, ठीक आहे. आणि रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नवीन प्राण्याला ते जन्म देतात, ठीक आहे. आणि त्यांचे जे ऑर्गन्स असतात ते आणि असं जर जन्म देत गेले तर काही दिवसानंतर त्यांचे जे ऑर्गन्स असतात ते वीक बनतात, ठीक आहे, वीक बनतात. आणि नंतर ते काय करतात? नंतर काही दिवसानंतर दे विल डाय, ते मरून जातात, ठीक आहे. तर हे महत्त्वाचं एक आहे की लाईफस्पॅन म्हणजे काय? जन्म ते मृत्यू हे काही जे वेळ आहे त्याला आपण लाईफस्पॅन असं म्हणूया. प्रत्येकाचा वेगवेगळा लाईफस्पॅन असतो. जर बघितलं आपण तर डॉग असतो, तर डॉगचा लाईफस्पॅन असतो 12 to 18 इयर्स. म्हणजे काही डॉग 12 वर्ष जगू शकतात, काही 13, काही 18 वर्षापर्यंत काही डॉग जगू शकतात. त्यानंतर ऑस्ट्रिच लाईव्स बघितलं तर 50 वर्ष जगतो, ठीक आहे. त्यानंतर ह्युमन बिंग्स बघितलं तर 70 to 80 इयर्स ॲव्हरेज आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर जे टर्टल आहे, ठीक आहे, टर्टल आहे म्हणजे कासव, हा 170 इयर जगू शकतो, 170 इयर्स, ठीक आहे. आणि ते मे फ्लाय असतात, ठीक आहे, मे फ्लाय ते फक्त 1 hour to 24 hour जगू शकतात. म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही वेगळं असते. इथं आपल्याला समजते लाईफस्पॅन प्रत्येकाचा वेगळा आहे. नंतर आहे मित्रांनो सेल्युलर स्ट्रक्चर. सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे बघा वॉल कशापासून बनलेली आहे? तर वॉल विटीपासून बनलेली आहे. हनीकॉम्ब तुम्ही बघितला असेल, मधाची पोळी बघितली असेल, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला असे कप्पे कप्पे दिसतात, ठीक आहे, कप्पे कप्पे तुम्हाला दिसतात ते, ठीक आहे. इट्स लुक लाईक अ सेगमेंट. हे कशासारखे दिसतात? सेगमेंटसारखे दिसतात. आता प्राणीसुद्धा त्याच्या कप्प्यापासून बनलेला आहे. तर सर्वात लहान जी आपली पार्ट आहे आपल्या शरीराचा ते आहे सेल. म्हणजे आपण कशापासून बनलेलं आहे? तर सेलपासून बनलेला आहे. कशापासून? सेलपासून. जे प्राणी एक पेशी असतात, म्हणजे एक युनिसेल्युलर असतात, म्हणजे एका पेशीपासून बनतात, त्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो. त्याच्यामध्ये अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, हे युनिसेल्युलर आहे, म्हणजे एक पेशी आहेत. त्यानंतर मल्टीसेल्युलर म्हणजे काय? ते अनेक पेशी, म्हणजे ते खूप पेशीपासून बनलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कॉक्रोच, पायझन, देन फ्रॉग, ठीक आहे, काऊ, एलिफंट. सो दीज आर द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर मित्रांनो हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे की सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लिव्हिंग थिंग. हे सुद्धा एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, ठीक आहे. इवन दो द नंबर ऑफ सेल मे व्हॅरी. म्हणजे सगळ्यामध्ये सारखे सेल असतील का? तर नाही, सेल कमी जास्त असू शकतात, ठीक आहे, पण दे आर ऑल मेड अप ऑफ द सेल. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं की इन्स्टिट्यूशन दॅट वर्क फॉर द सर्वे अँड कन्झर्वेशन ऑफ द व्हेरियस प्लांट अँड ॲनिमल डिफरंट पार्ट ऑफ इंडिया आर बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया एस्टॅब्लिश इन 1890. तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगवेगळे वनस्पती आहे, त्यांचं कन्झर्वेशन करणं, त्याला वाचवणं आणि त्यांच्यामध्ये एक समन्वय ठेवणं हे काम करते बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया. याची स्थापना 1819 मध्ये झाली होती, ठीक आहे.
आणि नंतर झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे प्राण्यामध्ये समन्वय ठेवते, प्राण्यांची सर्व माहिती ठेवते. 1960मध्ये हे स्थापन झालं होतं. ठीक आहे. हे कुठला नवीन प्राणी सापडला आहे का, ठीक आहे, कोणता प्राणी आता नष्ट होतो आहे का, सर्व यांच्याकडे रेकॉर्ड असतात. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे युजफुल लिव्हिंग थिंग्स, म्हणजे काही सजीव अतिशय महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल डॉग, ठीक आहे, डॉग आहे. त्यानंतर काही वनस्पती आहेत ते महत्त्वाचे असतात. त्यांना आपण युजफुल लिव्हिंग थिंग्स म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? युजफुल लिव्हिंग थिंग्स, म्हणजे ज्या वनस्पती किंवा प्राणी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. The plants are used for household as well as a industry purpose. For example, fenugreeks, potato, okra, apple, banana are used as a food, while the wasaka, hirada, beda, asparagus are used as a medicine. काही मेडिसिन वनस्पती आहेत ते आपण मेडिसिन म्हणून वापर करतो, काही अन्न म्हणून वापर करतो, काही इंडस्ट्रीसाठी आपण वापर करतो, तर याला युजफुल लिव्हिंग थिंग असं म्हणतात. आणि हार्मफुल लिव्हिंग थिंग्स म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल काही प्राणी आहेत जसं की माऊस, ठीक आहे, माऊस आहे, देन लिझार्ड, कॉकरोच, माईस, रॅट, हे काय करतात, ते आपलं जे अन्न वगैरे असतं ते डिस्ट्रॉय करतात, म्हणून हे हार्मफुल लिव्हिंग थिंग्स आहे. म्हणजे काही सजीव आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, उपयोगी असतात, तर काही आपल्यासाठी महत्त्वाचे नसतात. त्याचप्रकारे वनस्पतीसुद्धा आपल्यासाठी काही महत्त्वाचे आहेत आणि काही महत्त्वाचे नाहीत. फॉर एक्झाम्पल धतुरा हे आपल्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही किंवा युजफुल नाही. त्यानंतर आहे कोलेकॅसिया लिव्स, हे सुद्धा आपल्यासाठी काही महत्त्वाचे नसतात. त्यानंतर वाईल्ड ॲनिमल बघा, वाईल्ड ॲनिमलसुद्धा दोन प्रकारचे, काही वाईल्ड ॲनिमल असतात, ठीक आहे, आणि काही असतं, काही डोमेस्टिक ॲनिमल असतात, ठीक आहे, म्हणजे ते आपण पाळू शकतो आणि वाईल्ड ॲनिमल आपण पाळू शकत नाही. ओके, दे हंट अदर ॲनिमल फॉर द फूड, ते एखाद्या दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात फॉर द फूड, सो दे कॉल्ड द प्रेडेटर, त्याला प्रेडेटर म्हणतात, कारण दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात म्हणून त्यांना प्रेडेटर म्हणतात. फॉर एक्झाम्पल टायगर आहे, लॉयन आहे, वॉल्स, लेपर्ड्स, हे काय करतात, दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात. आणि हे आपल्या मानवी वस्तीमध्ये सुद्धा येतात. कशामुळे? तर डिफॉरेस्टेशन झाल्यामुळे, म्हणजे काय, जे जंगल आहे ते कमी झाल्यामुळे हे काय होतात, आपल्या मानवी वस्तीमध्ये सुद्धा यायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, तर हे महत्त्वाचे पॉईंट आपण बघितले. महत्त्वाचे पॉईंटमध्ये मग बघा मित्रांनो, आपल्याला बघितलं काय, तर ग्रोथ ऑफ रेस्पिरेशन, एक्सक्रेशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्ह टू स्टिम्युली अँड मुवमेंट, अ डिफाईन लाईफ स्पॅन अँड सेल्युलर स्ट्रक्चर आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग थिंग्स. आता बघा मित्रांनो, जे लिव्हिंग थिंग आहेत त्यांचे कॅरेक्टर कोणकोणते आहेत, कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते आहेत, तर ग्रोथ, नंतर रेस्पिरेशन, एक्सक्रेशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्ह टू स्टिम्युली अँड मुवमेंट, हे सर्व महत्त्वाचे आहेत. हे काय, तर हे सर्व एक महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहेत लिव्हिंग थिंगचे. तर ॲनिमल ग्रो फॉर अ सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ, प्लांट हावेअर ग्रो ॲज अ लॉंग ॲज दे लिव्ह. जे प्राणी असतात हे फक्त काही विशिष्ट वयापर्यंतच वाढू शकतात, ठीक आहे, विशिष्ट वयापर्यंत. पण जी वनस्पती असतात ते मरेपर्यंत वाढत असतात, ध्यानात ठेवा. ॲनिमल हॅव अ स्पेसिफिक ऑर्गन फॉर द रेस्पिरेशन, प्राण्याला स्पेसिफिक ऑर्गन असतात रेस्पिरेशनसाठी. वेल द प्लांट रिस्पायर थ्रू अ मायक्रोस्कोपिक पोअर ऑन देअर लिव्ज अँड स्टेम. त्यांच्या आता प्राण्यासाठी काय असतात, तर विशिष्ट ऑर्गन असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला नोज आहे, ठीक आहे, फिशला गिल्स आहे, ठीक आहे, हे अशा गोष्टी असतात. आणि जी वनस्पती असतात, वनस्पतीच्या लिव्हच्या माध्यमातून किंवा स्टेमच्या माध्यमातून ते रेस्पिरेशन करत असतात. देन प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग द वेस्टेज प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड द एक्सक्रेशन. जी प्रोसेस आहे आपल्या शरीरामधून जे अनवेस्टेज मटेरियल आहे ते बाहेर काढण्याची, त्याला आपण एक्सक्रेशन म्हणतो. काय म्हणतो? एक्सक्रेशन म्हणतो, ठीक आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव अ ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. सर्व लिव्हिंग थिंग्स काय करतात, त्यांच्यासारख्या नवीन प्राण्याला जन्म देऊ शकतात, हे सुद्धा महत्त्वाचं ध्यान ठेवा. लिव्हिंग थिंग्स मूव्ह बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. ते मुवमेंट होते त्यांची, कारण ते काय करतात, ते रिस्पॉन्स देतात, रिस्पॉन्ड टू स्टिम्युली त्यांच्यामध्ये असते. प्लांट शो अ स्पॉन्टेनियस मुवमेंट बट दे कॅनॉट लिव्ह देअर प्लेस अँड गो एल्सवेअर ॲज अ ॲनिमल टू डू. आता वनस्पतीमध्ये सुद्धा मुवमेंट होते, पण ते प्राण्यासारखी हालचाल करू शकत नाही. लिव्हिंग थिंग्स हॅव अ डेफिनेट लाईफ स्पॅन ॲट द एंड ऑफ विच दे डाय. तर मित्रांनो, लिव्हिंग थिंग यांना स्पेसिफिक लाईफ स्पॅन आहे, म्हणजे ते काही वर्ष जगू शकतात, नंतर ते मृत्यू होतो त्यांचा. मेनी ॲनिमल्स अँड प्लांट्स आर युजफुल इन अवर डेली लाईफ्स. सम ॲनिमल अँड प्लांट्स कॅन बी हार्मफुल टू अस. आता काही प्राणी आपल्यासाठी उपयोगी असतात आणि काही आपल्यासाठी उपयोगी नसतात, ठीक आहे. काही वनस्पतीसुद्धा आपल्यासाठी उपयोगी आहेत, काही वनस्पती आपल्यासाठी उपयोगी
नाहीत. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द लिव्हिंग थिंग इज द सेल. म्हणजे सर्वात स्मॉलेस्ट युनिट लिव्हिंग थिंग म्हणजे आपण जे सर्वात बारीक कणापासून बनलेलं आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला सेल म्हणतात. त्याला काय म्हणतात, सेल म्हणतात. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही एक्झरसाइज बघूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला सांगा.